नमस्कार, स्वामींच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण श्री स्वामी चरित्र अध्याय 10 पाहणार आहोत। या अगोदरचे जर तुम्ही 9 अध्याय पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन पहा। ही सिरीज पूर्ण करा आणि आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया अध्यायाला। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय। श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्ये म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ सती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्ताश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहते होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची। लटिका उघा संसार या माझी नाही सार, की दारापुत्र कोणी नये कामाते। इहलोकी जे जे करावे परलोकी त्यांचे फळ भोगावे। दुष्पकर्म्याने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे। बाळापाचे मनात या परी विचार येत, उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्ये वाटेना। जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल। हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होये समाधान, तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती, म्हणून ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी कामासी ऐसे सांगोनी सर्वांत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे दिगंबर दक्षित महापुरुष जन्मले। तेश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा पार वर्णू केवी अल्पमती। स्वामी चरित्र वर्णिता दिगंबर दीक्षितांची कथा, आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील। महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती। महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथकर्मी तामी किंकर, मार्गी लागले अति पवित्र चिदंबरांचे पुण्यस्थान। तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रम, श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर करावे। मुरगोडी मल्हार दक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्ती तैसाची। ज्यांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर, अलिप्तपणे संसार करोनी कोळ क्रमताती। परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती, मग शिवध्यानी करीती कामना चित्ती धरोनी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देतो तयासी। तुझी भक्ती पाहोनी संतुष्ट झाले मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण सावा। एकुणी वरासे आनंदले मानसी, वार्ता सांगती कांतीसी ती चित्ती तोषली।
तेसी लाले गर्भधान आनंदिले उभयांतेच मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्र घडीमोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित 9 मास पुरता पूर्ण कांतापुती प्रसवली पुत्रत्न मल्हार दीक्षित अनुदान सरकार केले चिदंबर नामाविधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटचे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्रे झाले निपुण निगंड शिक्षा व्याकरण क्राव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तयावसरी पूजे लागी आणले व्रतकेचा गज करून पूजा करीत यजमान इथियोदी पूजा करून दीक्षित त्यासा सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी येऊनी तत्वाळ चालू लागला पाहता बाळ ऐशी कृती पाहुणी सर्वाश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती पवित्र ख्याती पसरली ऐसी लीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्वारा जगदीश असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दक्षियानी तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दक्षितांचे समजले जले भरले होते घट तयासी लावी लामृत असत ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेश होते रावबाजी एके समयी ते सहज ती दर्शनासी पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्ये हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयानी हे करोनी मुरगोडी आले धावूनी म्हणते दीक्षितांशी सांगूनी दादा आपुली लावावा रावबाजी शेवत्तांत कर्णपर्णी झाला श्रुत म्हणते जे सांगील दीक्षित ते अमान्य करविना मग दीक्षितांशी निरोप पाठविला मी तो दर्शना परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई येशी सांगत दीक्षिता प्रती तय वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्वोचनी ठेवी निर्धार निरोप तुझदा देईसी सिद्ध वाक्ये सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्राज मिळले एके समयी अक्कलकोटी दीक्षितांशी निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यात नाही यज्ञ समारंभाचे अवसरी होतो आम्ही त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी दिली होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी महासिद्ध दीक्षित त्याने वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तेथे एकोणी वृत्तांत कलकोटी स्वामी चरण भक्तजन तारणार्थ येथे राज प्रकटले अमृत सरमान रसाळ कथा ऐसा पावन श्रोता वक्ता करुणिया एकाग्रचित्ता एकावी पुढे अध्यायी कथन बाळाप करील जप तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करा मागणी हिचे स्वामी प्रती दृढ इच्छा माझी चित्ती शंकराची प्रेमळ चित्ती राहुनी सदाईती स्वामी चरित सारामृत नाना प्रकात कथा संमत सदा परिसो प्रेमळ सत्त श्री स्वामी चरणार्पणस्तु श्रीरस्मस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि स्वामी महाराजावर श्रद्धा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा अध्याय ऐकायला पण विसरू नका कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद।